मोजे रुई येथील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात ग्राम सचिवालय उभारण्याच्या प्रस्तावावरून गावात नव्या वादाला तोंड फुटले असून या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। गत झालेल्या ग्रामसभेत शाळेच्या परिसरात ग्राम सचिवालय उभारू नये असा ठराव मंजूर झाला असतानाही काही स्थानिक पुढाऱ्यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव पुन्हा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान याबाबत ग्रामसेवकांकडे आमच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली। रुई येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची अवस्था अधिकच चिंताजनक आहे। शाळेच्या परिसरातील अवस्था, मोडकळीस आलेल्या संरचना, सुरक्षित संरक्षक भिंतींचा अभाव आणि वाढत्या व्यसनाधींचा यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेविषयी गंभीर प्रश्न बनला आहे। अशा परिस्थितीत शाळेच्या विकासाला प्राधान्य देण्याऐवजी त्याच जागेत ग्राम सचिवालय उभारण्याचा प्रयत्न होत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। मराठी शाळा या ग्रामीण भागातील गरीब, बहुजन आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या मुलांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले। खासगी शाळांचे वाढते जाळे आणि मराठी शाळांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत। प्रत्येक पालकाला खासगी शाळेचा खर्च परवडत नसल्याने मराठी शाळा सक्षम करणे आणि त्यांचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजित शिंदे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ग्राम सचिवालय उभारण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। शाळेची जागा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राखून ठेवावी आणि ग्राम सचिवालयासाठी पर्यायी शासकीय जागेचा विचार करावा अशी त्यांची मागणी आहे। ग्राम चावडी अथवा अन्य उपलब्ध शासकीय जागेवर ग्राम सचिवालय उभारण्यात पर्यायही काही ग्रामस्थांनी सुचविला आहे। शिक्षण, विकास आणि ग्राम सुविधा यांच्यात समतोल राखत सर्वसामान्य निर्णय घ्यावा अशी मागणी होत असून या वादग्रस्त प्रश्नावर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण रुईचे लक्ष लागले आहे। नमस्कार। मोजे रुई ग्रामपंचायतींनी कुमार विद्या मंदिर रुई येथे या मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये ग्राम सचिवालय उभा करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद यांना सोपवलेला आहे। परंतु मला असं सांगावंसं वाटतंय की 6 महिन्यापूर्वी ग्रामसभेमध्ये असा ठराव मंजूर झालेला आहे की शाळेच्या ठिकाणी शाळाच उभी राहील, परंतु काही ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असतील यांच्या स्वार्थापायी यांनी गावकऱ्यांना डावलून हा ठराव पुन्हा जिल्हा परिषदला पाठवलेलं की ग्राम सचिवालय मराठी शाळेमध्येच उभे राहील। परंतु यामुळे काय होणार आहे, जी गावातील व्यवसाय आहे किंवा जे दुकान गाळे आहेत किंवा दुकानदार आहेत त्यांना आर्थिक फटका बसणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या बहुजन समाजातील विद्यार्थी जाणार कुठं याबद्दल माझी गावकऱ्यांशी चर्चा झाली। जी गाव चावडी आहे ती जागा ग्रामपंचायत नावावर आहे, त्या जागेवरती ग्राम सचिवालय चांगल्या पद्धतीने उभे राहू शकते आणि गावातील व्यावसायिकांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही। त्यामुळे मला असं वाटतंय की काही नेत्यांच्या घराच्या जवळ हे ग्राम सचिवालय उभे राहावे यांचा तो अट्टास आहे का, हा पडलेला गावाला प्रश्न आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की ग्रामपंचायत ही गाव चावडी येथेच उभी राहावी ही नम्र विनंती करतो। अन्यथा जर असं झालं की बाबा ग्राम सचिवालय मराठी शाळेमध्येच उभे राहत आहे तर मी स्वतः सर्वांच्या साक्षीने बोलू इच्छितो की मी स्वतः आमरण उपोषण करायला मागे पुढे बघणार नाही। जर माझ्या सामाजिक आर्थिक जीवनाला काय दगाफटका झाला तर पूर्ण ग्रामपंचायत आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असतील। त्यामुळे मला ग्रामपंचायत मोजे रुई यांना नम्र विनंती आहे की ग्राम सचिवालय हे गाव चावडी येथेच उभे राहावे। आणि हे बोलून मी थांबतो। जय हिंद, जय भारत।